आम्ही राहतो तेथे समोर एक लोहार आपल्या पत्नीसोबत राहायला आला होता. म्हणजे त्याने तंबूसारखी झोपडी उभी केली होती. काही दिवसांनी माझ्या असे लक्षात आले की त्या लोहाराच्या झोपडीसमोर तरुण मुलांची खूप गर्दी होत असते. मी व्यवस्थित निरीक्षण केलं तर मला दिसून आलं ती मुले फारच श्रीमंत होती. गळ्यात सोन्याच्या साखळ्या, बोटात अंगठ्या, गाड्या. मला वाटले की ही मुले तिथे गप्पा मारायला थांबत असतील. मी रोज निरीक्षण करत होतो. एके दिवशी माझे लक्ष त्या लोहाराच्या पत्नीकडे गेले. ती फारच कमालीची सुंदर होती. आता माझ्या लक्षात आले की ही मुले इथे का थांबत आहे. मी निरीक्षण केल्यावर दिसून आले की ती लोहाराची पत्नी यांना काही रिस्पॉन्स देत नव्हती. त्यांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन, सोन्याचे दागिने, गाड्या याकडे ती लक्ष देत नव्हती. ती तिच्या कामात मग्न होती. तिचा नवरा व ती लोखंडाच्या वस्तू बनवायचे काम करत होते. जवळ तिचं छोटं बाळ होतं. काम करता करता ती आपल्या बाळाकडे बघत होती, हसत होती, नवऱ्यासोबत विनोद करत होती. पण एवढे मात्र खरे की ती या मुलांना अजिबात कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्स देत नव्हती. त्यांच्याकडे ती बघतही नव्हती. एकंदरीत स्त्री तिच्या एवढी सुंदर असूनही तिच्या संसारात नवरा आणि मुलावर सुखी समाधानी होते. मी विचार करू लागलो, या स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून असे कोणते सुख मिळत असेल की ज्यामुळे ती सुखी व समाधानी दिसत होती. तिचा नवरा तिला राहायला ना चांगले घर देऊ शकत होता, ना सोन्याचे दागिने, ना चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन खायला घालू शकत होता. तिला ना चित्रपट बघायला नेऊ शकत होता, ना गाडीतून फिरायला घेऊन जाऊ शकत होता. पण तरीही ती स्त्री खुश होती. मी अशा अनेक स्त्रिया पाहिल्या आहेत की ज्या नवऱ्याजवळ हे पाहिजे ते पाहिजे रुसून फुगून बसतात. दुसऱ्या बाईने एखादी वस्तू आणली की मलाही पाहिजे म्हणून त्याच्यासोबत वादविवाद करतात. आपल्या नवऱ्याची चारचौघांमध्ये इज्जत करणाऱ्यासुद्धा बायका मी पाहिल्या आहेत. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच हे उत्तर वाचणाऱ्या पुरुषांनी सुद्धा विचार करायला हवा की तुम्हाला चित्रपटातील हिरोईनची फिगर आकर्षक दिसते म्हणून तुम्ही जर तिच्याबरोबर लग्न केले तर तिचे नटणे, मुरडणे, आकर्षक दिसणे याचा खर्च तुमच्या पगारातून होईल काय? अशा किती स्त्रिया आहेत की ज्या आपल्या पतीच्या पगारामध्ये किरकिर न करता संसार चालवतात. या लोहाराच्या स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून असे काय मिळते म्हणून ती एवढी सुखी समाधानी होती. दिसायला तर ती कमाल होती. तिने एखाद्या पुरुषाकडे नुसते हसून जरी बघितले आणि बोलले असते ना तरी तो पुरुष तिच्यासाठी वेडा झाला असता. तिला घर, गाडी, दागदागिने सर्व द्यायला तयार झाला असता. एक दिवस मला एक कोयता तयार करायचा होता म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी त्या लोहाराला तसे सांगितले आणि किती पैसे होतील विचारले. लोहाराच्या पत्नीला म्हणालो, ताई, मला अशा पद्धतीने कोयता करून हवा आहे. एवढ्या वेळ माझ्याकडून बघणारी ती स्त्री माझे बोलणे ऐकून म्हणाली, दादा, 1 तास लागेल, बसा. ती आणि तिचा नवरा माझ्याबरोबर गप्पा मारत होते. मी बोलता बोलता तिला म्हणालो, ताई, इथे ही मुले रोज का उभी राहतात? ती म्हणाली, दादा, जसे तुम्ही दररोज तुमच्या घरातून आमच्याकडे बघता तसेच ती मुले पण आमच्याकडे बघायला थांबतात. मी दचकून तिच्याकडे पाहिले. तशी ती म्हणाली, दादा, तुम्ही मला ताई म्हणाला. तुमची नजर वेगळी आणि त्यांची नजर वेगळी. आम्ही जिकडे जातो तिकडे असंच असतं. मी अशा लोकांना नाही घाबरत आणि प्रतिसादही देत नाही, कारण मला माझा नवरा आवडतो. मी माझ्या संसारात सुखी आहे. माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, त्यालाही सर्व दिसतं. पण मीच त्याला सांगितलं आहे की तुम्ही अशा माणसांना काही बोलू नका. तिचा नवरा गुपचूप काम करत होता. त्याच्या बायकोवर किती विश्वास आहे असे दिसत होते. नवरा, कसे आहे ना दादा, लोकांना काय एखादी सुंदर मुलगी किंवा स्त्री दिसली की तिच्या मागे लागायचं. तिला पैसे, दागदागिने यांची आम्ही दाखवायची सवय असते लोकांना. काही मुली व स्त्रिया त्यांच्या जाळ्यात अडकतात, पण सर्वच जणी तशा नसतात, जशी की माझी बायको. अनेकदा अशा पुरुषांना असे दिसून आले की समोरची स्त्री आपल्याला काहीही प्रतिसाद देत नाही तर ते समजून जातात की ती तशी नाही. मग ते तिचा नाद सोडून देतात. पण जर एखाद्या स्त्रीने त्यांचा अपमान केला किंवा त्यांना काही रागाने बोलली तर मग ती सुडाने पेटतात. त्या दोघांचे काम चालूच होते. तो लोहार बोलत होता आणि मी ऐकत होतो. आम्ही जिकडे जातो तिकडे सगळीकडे हाच अनुभव. मग आम्ही त्यांच्याकडे लक्षच देत नाही. मी त्याला म्हणालो की एखाद्याने जर जबरदस्ती केली तर? एवढ्या वेळ शांत असलेली त्याची बायको पटकन म्हणाली, दादा, माझा नवरा वाघ आहे, वाघ. हातात हातोडा घेऊन जो लोखंडाला वाकू शकतो ना, त्याच्या ताकदीपुढे माणसाचं काय घेऊन बसलात? केवढा हा नवऱ्यावर विश्वास. माझा कोयता तयार झाला होता. मी पैसे दिले आणि कोयता घेऊन घरी आलो. मी त्या लोहाराच्या वाक्याचा विचार करत होतो. अरे, त्याची बायको किती सुंदर होती दिसायला, पण वागायलाही सुंदर होती तितकीच. तिचे शरीर व मन दोन्हीही खूप खूप सुंदर होते. आपला नवरा जसा आहे तसा स्वीकारून ती मनापासून सुखी समाधानी होती. जगात तिच्यासारखी लाखात एक तरी स्त्री असेल काय? हा विचार माझ्या मनात सारखा घोंगावत होता. खरंच असं म्हणतात, संसार हा दोघांचा असतो. एकाने पसारा केला तर तो दुसऱ्याने आवरायचा असतो आणि आपला संसार हा सुखाचा करायचा असतो. तर मित्रांनी, मैत्रिणींनो, कशी वाटली ही सुंदरशी कथा जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.